तारीख होती 31 डिसेंबर. मी कामानिमित्त पुण्याजवळील भीमा कोरेगाव भागात गेलो होतो. त्या दिवशी रस्त्याच्या ठिकठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने दिसत होते. मी कुतूहलाने तेथील लोकांना विचारले, एवढे पोलीस इथे का जमले? तेथील नागरिकांनी सांगितले, भीमा कोरेगावला दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिवस साजरा करण्यासाठी विजय स्तंभाजवळ लाखो लोक जमतात. त्याच कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी इथे पोलीस जमले आहेत. पण माझे कुतूहल इथे संपले नाही. त्यानंतर मी अजून माहिती काढली व त्यानंतर मला समजले, भीमा कोरेगाव मध्ये शौर्य दिवस का साजरा करतात, विजयस्तंभ कोणी उभारला, 500 महार सैनिक विरुद्ध 28,000 पेशवे सैनिक, भीमा कोरेगावला झालेल्या त्या लढाईचे सत्य आहे तरी काय, भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाचा विरोध काही लोक का करतात व इथे दंगली का झाल्या. आता तुम्हाला या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तरे जाणून घ्यायची जर असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. भीमा कोरेगावचा इतिहास आहे तरी काय, तर सन 1818 मध्ये पेशवे म्हणजे दुसरे बाजीराव यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध युद्ध पुकारले. दोन्ही सैनिकांच्या तुकड्या पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे एकमेकांना भिडल्या आणि या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला. आता हा विजय दिवस दरवर्षी भीमा कोरेगाव या ठिकाणी साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही प्रथा आहे. पण तुम्ही आता म्हणाल की विजय ब्रिटिशांनी मिळवला आणि तो भारतात का साजरा केला जातो, ते आपण सविस्तर पाहूयात. पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील भीमा कोरेगाव या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी ह्या दिवशी शौर्य दिवस किंवा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैनिकांच्या बळावर हे युद्ध जिंकले हे आपल्याला विसरता येणार नाही. महार समाजाचे लोक हे मोठ्या संख्येने इंग्रज सैनिकात भरती झाले. पण त्यामागचे कारण हे इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर पेशवाई नष्ट करण्याचे धैर्य होते, असे काही इतिहासकार म्हणतात. त्यात खरं म्हणजे पेशव्यांची सैनिकांची एकूण संख्या ही काही 28,000 एवढी होती. इंग्रजांची केवळ हजाराहूनही कमी सैनिकांच्या मदतीने हे युद्ध पुकारले. ही लढाई सुमारे 12 तास चालली. भीमा कोरेगावच्या लढाईत 20 महार सैनिक दारातीर्थ पडले व 3 जखमी झाले, म्हणजे सर्व बहुजनच होते. तर विजयस्तंभ उभारण्यामागचे खरं कारण हे होते आणि म्हणून कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी या सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी विजयस्तंभ उभारला. हा स्तंभ तब्बल 75 फूट उंचीचा असून त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे लिहिली आहेत. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथील हा विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह सर्व देशातून लाखो दलित व इतर समाजातील लोक लाखोंच्या संख्येने येतात. 200 वर्षांपूर्वी या लढाईमध्ये जीव गमावलेल्या महार समाजातील सैनिकांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्ये स्वतः कोरेगाव भीमामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताला तीव्र निषेध केला होता. त्यावेळी भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ब्रिटिशांच्या बाजूने महार समाजातील सैनिकांनी लढावे हे काही विशेष अभिमानाची गोष्ट नाहीच आहे, पण ते ब्रिटिशांच्या मध्येच का गेले हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. महार समाजातील लोकांना इतर जातीचे लोक नीट वागणूक देत नव्हते, म्हणून इंग्रज लोक आपल्याला चांगली वागणूक देतील या भावनेने महार पेशव्यांविरुद्ध लढले. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार समाज जर माणसाला माणुसकी म्हणून वागणूक देत नसेल तर तो धर्म आणि समाज त्यांच्यासाठी काय कामाचा. त्यावेळी त्यांनी इंग्रजांना मदत केली आणि इंग्रजांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना सन्मान हा महत्वाचा वाटला. भीमा कोरेगाव ही लढाई महार समाजाची आणि मराठ्यांविरुद्ध लढाई नव्हतीच, तर ती लढाई अस्पृश्य परंपरांना नष्ट करण्यासाठी ब्राह्मण विरुद्ध अस्पृश्य वर्गांमधील लढाई होती. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झाली नसती, असं इतिहास विश्लेषक सांगतात. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचे होते, म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी धरले आणि पेशवाई संपुष्टात आणली. अस्पृश्यतेचे पालन हे पेशव्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात होत होते आणि महारांना अत्यंत हीन पद्धतीची वागणूक दिली जात होती. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने व पेशवे मराठा विरुद्ध लढले व विजयी झाले. म्हणूनच भीमा कोरेगावला लढाईच्या दिवशी 1 जानेवारीला शौर्य दिवस म्हणून ओळखला जातो. आता मागील काही वर्षात इथे दंगली पण झाले. दंगली होण्यामागचे नक्की कारण तरी काय आहे? काही लोकांच्या मते महार समाजाने ही लढाई अस्पृश्य परंपरा विरुद्ध लढली, त्यामुळे शौर्य दिवस साजरा केला पाहिजे. तर काही लोकांच्या मते ब्रिटिशांच्या विजयी भारतात साजरा केला नाही पाहिजे. ह्याच विचाराच्या विरोधाभासामुळे दंगली झाल्या असं राजकीय अभ्यासक म्हणतात. आता विचार योग्य की चुकीचा हा प्रश्नही महत्वाचा आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.